झी 24 तास एक पाऊल पुढे। बदलापूर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला वाहनतळच नसल्याने वाहनं स्थानकाच्या परिसरात अस्ताव्यस्त उभी असतात। त्यामुळे रेल्वे प्रवाशांना कसरत करतच बाहेर पडावं लागतं। तसंच रस्त्यावर वाहनं उभी असल्याने ट्रॅफिकलाही अडथळा निर्माण होतोच। बदलापूर पूर्वेला स्कायवॉक खाली तसंच तिकीट घराच्या समोर रस्त्यावरच अनेक दुचाकी वाहनं उभी असतात। सकाळी पार्क केलेली ही वाहनं थेट संध्याकाळीच तिथून निघतात। त्यामुळे इथे वाहतूक कोंडी नेहमीचीच। पार्किंगसाठी रेल्वे परिसरात जागाच नसल्यामुळे वाहनं रस्त्यावर उभी करण्यावाचून रेल्वेच्या प्रवाशांना दुसरा पर्याय नाही। दुसरीकडे रेल्वेनं बांधलेली पार्किंग झोन महागडी असल्याचा आरोप प्रवासी करतायत। उघड्यावर असलेल्या या पार्किंगसाठी ठेकेदार एका दुचाकीसाठी महिना 300 रुपये तर दिवसाला 20 रुपये भाडं आकारतात। गेल्या काही दिवसांपासून तर या कंत्राटदाराचा आधारही राहिलेला नाही। त्याचं कंत्राट संपल्यामुळे ही वाहनंही आता राम भरोसेच आहेत। गाडी लावून म्हणजे केले आय थिंक तर ते चालू करावं असं म्हणजे वाटतं आम्हाला। पूर्ण गाड्या अस्तावत झालेल्या तिथं कोण लावायला जागा नाही। जागा आहे परंतु इथं कोण प्रशासनाचं लक्ष नाही आणि टेंडर काय काढत नाही टाइमवरती। त्याच्यामुळे पूर्ण ट्रॅफिकचा पण प्रॉब्लेम झालेला आहे। कुळगाव बदलापूर नगर परिषदेची स्टेशन परिसरात कुठेच पार्किंगची व्यवस्था नाही। गाड्या रस्त्यावर लावण्याशिवाय पर्याय नाही आणि अशा गाड्या लावल्या तर कधीतरी ट्रॅफिक पोलीस गाडी उचलतील अशा खात्रीत बदलापूरचे प्रवासी सापडले आहेत। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।